गुड इव्हनिंग. चला क्वेश्चन नंबर सांगा. हो, आवाज येतोय का माझा? समर्थ, काय माहित नाही तुला? सहावा प्रश्न सुरू आहे. भक्ती. ओके. ओके, क्वेश्चन नंबर 6. चॅट बॉक्सचा वापर करा. प्रश्नाचे उत्तर पाठवा. अर्णव, येस मॅम. सांगा. ह्याचं उत्तर सांगायचंय. हो हो. पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध लागलाय ते सांग, मग ऑटोमॅटिक तुला हे आणि हे येईल. काय रे, जमतं की नाही? मॅम उत्तर पर्यायची. करेक्ट. चला सांगा कसं काढलं. मॅम ती जी पहिली रेषा आहे ना भारत एक, हम्म. ती ती पुन्हा त्याच्या उलट दिशेने गेली. हम्म. आणि ते दोन रेषा आहेत ना, हम्म. त्या उजवीकडे होते त्या डावीकडे गेल्यात. म्हणजे काय झालं, या दोघांनी जागा बदलली बदलल्यात. भागात जाऊन, हो की नाही. विरुद्ध बाजूला वर्तुळ जातो म्हणजे याच्या समोरच्या बाजूला, आणि या दोन रेषा म्हणजे ह्या दोन आणि ही एक एकमेकांची जागा बदलतात. मग तिसऱ्याही भागामध्ये काय होईल, वर्तुळ कुठे जाईल, विरुद्ध बाजूला हो मॅम. म्हणजे समोर. आणि जिथं एक रेषा आहे तिथे दोन रेषा होतील, आणि जिथं दोन रेषा आहेत तिथं एक रेषा येईल. का? कारण त्यांची जागा बदलते. म्हणजेच ऑप्शन नंबर सी. करेक्ट. लिहून घ्या. चौरसाच्या बाजूंवरील चिन्हांची अदलाबदल होऊन
वर्तुळ हे चिन्ह समोरच्या कोपऱ्यात जाते हीच क्रिया पुढच्या भागात होईल म्हणून उत्तर सी. डन मॅम. ओके, चला बाकीच्या सर्वांचं झालं का? नाही मॅम. बर, लिहून घ्या. मॅम तुम्ही खूप छान शिकवता. थँक्यू बेटा. ज्या वेळेला तुम्ही मला असं सांगता त्यावेळेला मला अजून उत्साह येतो आणि अजून जल्लोषाने शिकवण्याची मला अशी हे होते, एक ताकद मिळते. छान वाटतं, ऐकून बरं वाटतं मनाला. हो चला, मॅम. झालं? ओके, डन. ओके, चला नेक्स्ट घ्या. माईक बंद कर बेटा. चला 7 नंबरचा क्वेश्चन. कोणते पहिले 5 प्रश्न स्वराज? सर्व प्रश्न घेतलेले आहेत बेटा. बरोबर भक्ती. उभाळ. हॅलो मॅम. बोल बेटा. माझं तर ऑप्शन नंबर सी आलं. ओके, सांगा कसं. पहिल्या 400तील प्रतिमा म्हणजे पहिल्या 400तील प्रतिमा दुसरा भाग आहे, त्याच्यामुळे तिसऱ्या 400तील प्रतिमा चौथा भाग आहे.
पहिल्याची आरशाची प्रतिमा दुसरा भाग आहे, पण अजून काही चेंज वाटतोय का यात? म्हणजे बी ची आरशाची प्रतिमा झाली ती त्याच जागेवर दाखवली पण हा. दुसऱ्या पर्यायात दाखवली. ओके, बरोबर, अगदी बरोबर. म्हणून उत्तर काय येईल मग? बी. बी. डी डी. बरोबर, डीच येते. एक सेकंड. पहा, पहिला जो दिलेला भाग आहे तो बी ची आरशाची प्रतिमा आपल्याला इथे दिलेली आहे, पण त्याची जागा म्हणजे त्याचं स्थान बदललेलं नाही. त्याचे स्थान आहे त्याच ठिकाणी दिलेलं आहे. ई ची आरशाची प्रतिमा केली आहे, त्याचं पण स्थान आहे त्याच ठिकाणी. ऍक्च्युली आरशाच्या प्रतिमेमध्ये डावीकडचा भाग हा उजवीकडे जातो, म्हणजे बी असा इथे यायला हवा होता, पण तसं दिलंय का? नाही. जसा संबंध लावलाय पहिल्याचा दुसऱ्याशी तसाच संबंध तिसऱ्याचा चौथ्याशी लावायचा. हो मॅम. एक मिनिट बाळांनो. हो. तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी आपल्याला तसाच लावून उत्तर काढायचं. उत्तर काय येईल? डी. चला, पहिल्या भागाची आरशातील प्रतिमा दुसऱ्या भागात आहे, अक्षर त्याच स्थानावर मिळते, हीच क्रिया तिसऱ्या भागात होईल, म्हणून उत्तर डी. डन मॅम. झालं का रे? येस मॅम. वेदांतराव, तुमचंच कसं होत नाही? लिहून घ्या फास्ट. मॅम झालं. चला, पुढचा प्रश्न घ्या. गायत्री. हॅलो मॅम. बोला. मॅम माझं आन्सर ऑप्शन बी आलं. ओके, बरोबर. सांगा. मॅम पहिल्या ज्यात जी आतील आकृती आहे ना ते बाहेरून घेतलीये, पण
ज्या रेषा आहेत ना त्यांचा क्रम त्याच ठिकाणी ठेवलाय. म्हणजे आतील रचना दुसऱ्या आकृतीमध्ये किंवा दुसऱ्या भागात बाहेर जाते व बाहेरची रचना आत येते. रेखांकित भाग आहे तसाच राहतो. पुढेही हीच क्रिया होईल. आतील रचना बाहेर जाईल, बाहेरची रचना आत येईल आणि रेखांकित भाग जो आहे तो आहे तसंच राहील. म्हणजे ऑप्शन काय येईल बेटा? बी. बी. चलो लेखो फिर. आकृतीमधील आतील रचना बाहेर व बाहेरील रचना आत जाते. तसेच रेखांकित भाग आहे तसाच राहील. त्याची जागा व स्थिती बदलत नाही. म्हणून उत्तर पर्याय बी. चला डन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. माझा झुंज झाला तो पण लगेच हे बिघाड. आज पहिल्यांदा माझं माईक ऑन केलंय हा मॅडम. अरे गायत्रीचा पहिल्यांदाच माईक ऑन झाला. गायत्री हो मॅम. तळेकर माझ्यामध्ये 2 आहेत, त्यामुळे मला गोंधळ झाला असेल. शक्यतो मी नवीन स्टुडंट पाहूनच मॅम माझी बहीणच आहे ती पण. असेल तसं, कारण तळेकर मला वाटते 2 विद्यार्थी आहेत. तळेकर फक्त पाहिला असेल आणि माईक ऑन केला असेल. मॅम ह्याचं उत्तर ऑप्शन डी आहे. रुद्रा बोला. हॅलो मॅम. काय आलं उत्तर? मॅम काढते. एवढा वेळ? सी. परत सांग. डी. कारण गोल आहे ना, गोल सायंटिक गोल. गोल गेला आणि गोल झाला आणि तसाच संबंध तिसऱ्यात आणि चौथ्यात लावायचा आहे ना, म्हणून गोल आहे ना तेच. या ठिकाणी काय झाले? पहिल्या भागात ते त्रिकोण आणि वर्तुळ आहेत ना, ते दुसऱ्या भागामध्ये जाऊन त्यांची जागा बदलतात, आदला बदल करतात जागेची. आणि वरती येणारं चिन्ह जे काळं होतं ते पांढरं होतं. मग इथे पण काय होणार? या दोघांची जागा बदलते, हे दोघं जागांची आदला बदल करतात आणि वरती जे येणारं चिन्ह आहे ते काय होणार आहे? पांढरं होणार आहे. डावीकडचं जे चिन्ह दिलेलं आहे क्यूब मध्ये, ते डावीकडचं ते आहे तसंच आहे बघा. त्यांनी काही जागा बदलली नाही. काळ्याचा पांढरा, पांढऱ्याचा काळा झाला नाही. तो फक्त या दोघांमध्येच त्यांनी बदल केलेला दिसतोय आपल्याला, हो की नाही? मग आता त्रिकोण वरती जाईल या ठिकाणी आणि चौरस खाली येईल आणि छायांकित खालचा भाग आहे तसाच आणि वरती रिकामा, म्हणजे पर्याय क्रमांक डी येईल. चला लिहून घ्या.
घनाच्या उजव्या व वरच्या चिन्हाच्या जागेत आदला बदल होते. घनाच्या उजव्या म्हणजे ही उजवी बाजू आणि वरची बाजू म्हणजे ही. व वर असलेल्या चिन्हाचा रंग नाहीसा केल्यास दुसरी आकृती मिळते. हीच क्रिया तिसऱ्या भागात होईल म्हणून उत्तर पर्याय डी. चला लिहून झालं. ओके, चला घ्या प्रश्न क्रमांक 10. उत्तर काढलं का? उत्तर लिहितं ना, उत्तर नंबर किती प्रश्न लिहायचा, उत्तर नंबर लिहायचे. सोनम बोला. हॅलो मॅम. हम्म. हॅलो मॅम. बोल ना बेटा. मॅडम 1 मिनिट हा. मॅडम थांबा, स्क्रीन दिसत नाही, रेंज मध्ये येते. थांब दिसेल. हो आता दिसतीये. हम्म. मॅडम बाहेर जे 2 चिन्ह दिलेत ना पहिल्या भागात, हम्म. ते आतमध्ये आले आणि आतमधलं चिन्ह बाहेर गेलं. बरोबर. मग तिसऱ्या भागात पण तसंच होणार. जे बाहेर बेरजेचं चिन्ह आहे ते आत येणार. मग पहिल्या पर्यायामध्ये 2 चिन्ह आतमध्ये दिलेत. नाही, इकडच्या साईडनी खाली पण एक वजाबाकीचं चिन्ह आहे. बरं आता 1 मिनिट थांब, मी तुला थांबवते या ठिकाणी. मला सांग, हे चिन्ह फिरतायत पण कसे फिरतायत हे समजलं का तुला? हो. कसे? प्रतिघटीवर. हा, प्रतिघटीवर चिन्ह काय होत आहेत? आतले बाहेर आणि बाहेरचे आतमध्ये येत आहेत. हो की हो. नाही? मग त्रिकोणामध्ये पण जे आतलं चिन्ह आहे ते प्रतिघटीवर बाहेर आलं, म्हणजे इथं प्लसचं हो. चिन्ह. हम्म? आणि जे बाहेर होतं ते पुढच्या स्थानावर आत गेलं. हो हे मग सुद्धा बाहेर होतं ते पुढच्या स्थानावर जाऊन आत गेलं. आत गेलं. म्हणजे आतलं चिन्ह बाहेर आणि बाहेरचं चिन्ह आत, पण असं प्रतिघटीवर होते. येस येस, प्रतिघटीवर. आणि मग पुढचे बाहेरचे दोन्ही चिन्ह प्रतिघटीवर फिरणार. बरोबर. मग आता आपण काय करू? तिसरा भाग फिरून पाहूया. हो, बाहेरचे चिन्ह प्रतिघटीवर आतमध्ये येणार. आता ठीक आहे, मग बाहेरचं चिन्ह हे प्लसचं आहे, ते ते आतमध्ये गेलं. आतमध्ये येणार प्रतिघटीवर. हा, आणि वर्तुळाचं चिन्ह आतलं येते, ते बाहेर जाणार. बाहेर जाईल. बाहेरचं मायनसचं चिन्ह आतमध्ये आत येणार. येईल. आणि गुणाकाराचं चिन्ह बाहेर जाणार. बाहेर. असं कुठे आहे? पर्याय क्रमांक डी मध्ये. येस, ऑप्शन डी मध्ये. खूप छान. चला, थँक्यू मॅम, तुम्ही खूपच छान शिकवता. थँक्यू. आकृतीमधील चिन्हे प्रतिघटीवर आतील चिन्ह बाहेर व बाहेरील चिन्ह आत येते आणि दुसरी आकृती मिळते. हीच क्रिया पुढे होईल म्हणून उत्तर डी. आकृतीमधील चिन्हे प्रतिघटीवर आतील चिन्ह बाहेर व बाहेरील चिन्ह आत येते आणि दुसरी आकृती मिळते. हीच क्रिया पुढे होईल. वैभवी, सर्वांना वेळ तेवढाच दिला जातो, तुला तुझंच होत नाहीये म्हटल्यावर कसं? थँक्यू मॅम, झालं. चला, हँड रिक्वेस्ट द्या. वैभवी, विनाकारण मॅडम. कसलेही इमोजी पाठवू नका. वैभवी जाधव, प्रत्येकाला मॅडम, वेळ दिला जातो. प्रत्येकाला जोपर्यंत डन म्हणत नाही तोपर्यंत मी पुढची स्लाइड ओपन करत नाही बेटा. काय म्हणते सोनम?
मी माईक बंद करू का? हो. चला, लिहून झालं का? डन. ओके. चला नेक्स्ट. आरुष. आरुष बोला. हॅलो मॅम, बोला. माझं ऑप्शन नंबर सी आलं. बरोबर. सांगा कसं आलं ते. मॅम, मी या आकृतीमधलं आतील चिन्ह बाहेर राहतं व मधील चिन्ह मध्येच राहतं आणि जे बाहेरील चिन्ह आहे ते ना आतमध्ये येतं. बाहेरील म्हटल्यावर हे येतं, ठीक आहे. आतील म्हटल्यावर हे येतं आणि केंद्रस्थानी असलेलं चिन्ह म्हणजे हे येतं. मग आता परत एकदा सांगशील मला. मॅम, बाहेरील चिन्ह मधात येतं आणि मधील केंद्रस्थानी बाळा. आतमध्ये म्हटलं आता 3 रचना असेल ना, ज्या वेळेला हे बघ, ही बाहेरची रचना, बरं का, लक्ष दे हा. ही बाहेरची रचना हा वर्तुळाची, ही चौरसाची आतील रचना आणि हे त्रिकोणाची केंद्रस्थानी असलेली रचना. मग या 3 रचना, आता समज नुसतं वर्तुळ आणि आतमध्ये चौरस असेल तर आतील आणि बाहेरील रचना आपण असं बोललो तरी चालतं. पण याच्यामध्ये जर का अजून वर्तुळ असेल तर मग बाहेरची रचना, आतील रचना आणि केंद्रस्थानी असलेली रचना असं म्हणावं लागेल. सांग बरं तर. बाहेरील आकृती मध्ये येते आणि आतली आकृती आतच राहते आणि केंद्रस्थानी आली ती बाहेर येते. बरोबर. बाहेरची रचना किंवा बाहेरची आकृती किंवा बाहेरचा वर्तुळ केंद्रस्थानी जातो दुसऱ्या भागामध्ये. मधली आकृती, आतील रचना आहे तशीच राहणार पुढच्या भागात आणि केंद्रस्थानी असलेली रचना सर्वात बाहेर येईल. असं त्यांचा संबंध लागतो. मग इथे पण काय करावं लागेल, सर्वात बाहेरची रचना आहे त्रिकोणाची, ती कुठे जाईल, केंद्रस्थानी. केंद्रस्थानी. करेक्ट. चौरस आहे तसंच राहील कारण आतली रचना बदलत नाही. आणि मग नंतर केंद्रस्थानी असलेला वर्तुळ कुठे येईल, बाहेरील स्थानी, सर्वात बाहेर येईल. असं ऑप्शन कुठे दिसतं, सी. करेक्ट. ऑप्शन सी मध्ये. अगदी बरोबर. चला लिहून घ्या. तुम्ही खूप छान शिकवता. थँक्यू. आकृतीमधील केंद्रस्थानी असलेली व बाहेरील असलेली रचना जागा बदलते
अशीच क्रिया पुढेही होईल, म्हणून उत्तर सी. वैभवी जाधव, तू विनाकारण दुसरे मेसेज करत राहती ना, त्यामुळे तुझं लिहून होत नाही आणि वरून तू मला वेगवेगळ्या प्रकारच्या इमोजी पाठवते. आता तुला माहित नाही का आज डॉक्टर आंबेडकरांची जयंती आहे म्हणून? मग हे मेसेजेस कशाला करत बसती? इथे टाइमपास होतो आणि पुन्हा वरतून मला मेसेज करते की तुम्ही लिहू देत नाही. असं नाही बेटा. श्रद्धा गावित काय म्हणते? घेतलं ना? चला लिहून झालं? हो मॅम. बाकीचे झालं का रे लिहून? बाकीच्यांनी पण सांगत चला. मॅम रिक्वेस्ट बंद करू? हो बेटा. ओके डन. ठीक है, चलो फिर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. बोला समृद्धीबाई. हॅलो मॅम. बोला. मॅम थांबा 2 मिनिटं. मॅम उत्तर पर्याय सी. करेक्ट. मॅम पहिली आकृती आहे का, तिथं वरती त्रिकोण आहे आणि खाली पंचकोनाची आकृती आहे आणि त्याच्या डावी साईडला त्याचे वर्तुळ आहे आणि त्याच्या उजवी साईडला एक बाण आहे. आणि दुसऱ्या आकृतीत तो खालचा पंचकोन वर गेला आहे आणि त्रिकोण सरळ झालाय, म्हणजे ह्याची आरशाची प्रतिमा झाली मॅम. जर आपण आरशाची प्रतिमा केली तर आरशाच्या प्रतिमेमध्ये वरचा भाग हा वरतीच दिसतो, तो खाली येणार नाही. पाण्यातील प्रतिमा नाही. याचं काय करू आपण? याचा नियम कसा लावू? 180 अंशात आकृती फिरू. बर. आणि मग तो पंचकोन वरती गेला खालचा आणि वरचा त्रिकोण आहे का, तो सरळ म्हणजे खाली आला आणि जो बाण होता तो डावी साईड कडे गेला आणि वर्तुळ उजव्या साईड कडे गेले. आणि मग तिसऱ्या आकृतीत बघितले तर तो एक भाग आहे त्याचा चौकोनचा अर्ध आणि खालचे त्रिकोण अर्ध आहे, तर ते वरी आहे चौकोन आणि त्रिकोण खाली आहे आणि ती रेष आहे का ती त्याच्या डावी साईड कडे आणि वरचं उजव्या साईड कडे. मग ऑप्शन सांग बरं डायरेक्ट मला आता. सी नंबर मॅम. बरोबर. बघा, हा 180 अंशात फिरवला की असा येतो हो आणि हा 180 अंशामध्ये फिरवा तो असा येतो. असा येतो. इथं व्ही. म्हणजेच ऑप्शन नंबर काय बेटा सांग? सी. सी. अगदी बरोबर. चलो. प्रश्न आकृती 180 अंशात फिरते व दुसरी आकृती तयार होते. हीच क्रिया तिसऱ्या व चौथ्या भागात होईल, म्हणून उत्तर पर्याय सी. आकृती 180 अंशात. अहो माईक बंद करा हो. करते ना, थांबा. मॅम मी तुम्हाला फोन केला होता पण कधी हो? आज केलता. आज किती वाजता? क्लास लागत नव्हता म्हणून.
किती वाजता? 6:15 वाजता केलता. हो का? हा, हो हो कोणतरी उचलला होता वाटतं, तर ते म्हणले की कोण आहे? मी म्हणलं समृद्धी साबळे. हो हो माझ्या मुलाने उचलला होता. हा, मॅम माईक बंद करू? करा करा. झालं का रे? स्वराज. थँक्यू बेटा, थँक्यू. झालं ना? घ्या पुढे. किती? 13. फार अवघड नाहीये हा टॉपिक. पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध लक्षात आला की ऑटोमॅटिक तिसऱ्याचा चौथ्याशी काय संबंध लागलेला हे समजतो आणि उत्तर लगेच कळतं. बोला वेदांतराव. हॅलो मॅम, बोला. माझे उत्तर ऑप्शन नंबर ए आले. ए आले का बरं? मॅडम नाही, बी आले. बर का? पहिला भाग आहे ना, तो अर्धा आहे, तो पूर्ण झाला तर त्रिपद आला दुसऱ्या भागात. मग तिसरा भाग अर्धा आहे, तर तो पूर्ण होईल. ऑप्शन नंबर बी येईल. आणि त्याच्या बाजूला पहिल्या आकृतीत प्लस आहे, दुसऱ्या आकृतीत वर्तुळ, मग तिसऱ्या आकृतीत प्लस आहे, तर मग चौथ्या आकृतीत प्लस होईल. बर तसं होणार नाही. तसं होणार नाही. पहिल्या आकृतीत प्लस, मग दुसऱ्या आकृतीत वर्तुळ, तिसऱ्यात प्लस, असं नाही होणार. फक्त संबंध या दोघांचा लावायचा आहे, मग या दोघांचा होईल. मग त्यामुळे या दोघांनी काय केलं होतं, इथे पहिल्या आणि दुसऱ्या भागात काय झालेलं होतं, प्लसच्या जागेवर त्यांनी नवीन चिन्ह म्हणजे वर्तुळाचं चिन्ह दिलं होतं. म्हणून इथं प्लसच्या जागेवर आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, वर्तुळाचं नवीन चिन्ह ऍड करावं लागेल. मग अर्धा त्रिकोण आहे तो पूर्ण होईल दुसऱ्या भागात आणि आडव्या रेषा उभ्या होतील. प्लसच्या जागेवर वर्तुळाचं चिन्ह नवीन तयार आलेलं आहे. मग हीच क्रिया, ही यांचीच कॉपी आपल्याला पुढे करायची आहे. दिलेला भाग पूर्ण होईल, उभ्या रेषा आडव्या होतील आणि प्लसच्या जागेवर वर्तुळाचं चिन्ह येईल. म्हणजे ऑप्शन डी सारखी आकृती मिळेल आपल्याला. ओके, घ्या लिहून घ्या. पहिली प्रश्न आकृती दुसऱ्या भागात जाऊन पूर्ण होते व आडव्या रेषा उभ्या होतात. प्लसच्या जागी वर्तुळ येते. अशीच क्रिया पुढच्या भागात होईल. म्हणून उत्तर पर्याय डी. 8 वाजले? नाही ना. कोण आहे रे 8 वाजले? 9 मिनिटं बाकी मॅडम. मग भरपूर वेळ आहे. माईक बंद करू? करा. झालं का? झालं. ओके, या 14. युगन बोला. मॅम आवाज येतोय? हो येतो. मॅम 2 मिनिट मी माझं उत्तर काढतोय. काढा. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर बी आलं. करेक्ट. काय झालेले नियम? मॅम
जे हे आहे ना मॅम, तर ते हे झालेलं आहे आपलं दोन terms स्पष्टीकरण. हे इकडून आलं हे इकडून आलं म्हणजे काय झालं? मॅम ती फिरली आकृती. म्हणजेच आरशाची प्रतिमा झाली तयार. येस मॅम. चला लिहून घ्या. प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा होते म्हणून उत्तर बी. येस मॅम. प्रश्न आकृतीतील हर्षातील प्रतिमा होते म्हणून उत्तर मॅम डन. ओके. मॅम बोला. मॅम तुम्ही छत्रपती संभाजीनगरला आले होते का? कधी रे? कधी आले होते का? काय म्हटलं? मॅम तुम्ही म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आता आले होते कधी माग? एवढ्यात नाही आलेले. का बरं? मॅम मला वाटलं ते सिलेक्शन झाले ना तर त्यांना भेटायला आले असं म्हणून विचारलं. हा नाही नाही. तुझं सिलेक्शन झाल्यावर येईल तुला भेटायला. येस मॅम. चला झालं असेल सर्वांचं. पुढचा प्रश्न घेते. येस मॅम. मॅम मी सांगू? नाही नाही आता दुसऱ्यांना. बोला रव. हॅलो मॅम. बोला. मॅम थांबा मी उत्तर काढायलोय. हो काढा काढा. मॅम माझं ऑप्शन नंबर आलं सी. बरोबर. सांगा कसं काढलं? मॅम सगळ्या आकृत्या आरशातील प्रतिमा होती. जागच्या जागी आरशातील प्रतिमा होती. नाही. मॅम नाही, वरच्या आकृत्या उलट्या होतात. पाण्यातील प्रतिमा किंवा आकृती 180 अंशात फिरते वरची, फक्त वरची. ही आकृती 180 अंशात किंवा ते चिन्ह जे आहे ते 180 अंशात फिरतं आणि बाकीचं आहे तसंच आहे. हो. इथे पण काय होईल? हे आहे तसंच राहणार, फक्त चिन्ह काय होईल असं होईल. म्हणजेच ऑप्शन सी सारखं. हो. फक्त वरील चिन्ह जे आहे किंवा जी रचना दिलेली आहे ती फक्त 180 अंशात फिरवा, दुसरी आकृती तयार म्हणजे ही आकृती मिळते. नंतर हे पण तसंच करा, ऑप्शन सी मिळून जाईल. हो. आकृतीमध्ये सर्वात वरील रचना किंवा चिन्ह 180 अंशात फिरते व दुसरी आकृती बनते, अशीच क्रिया पुढील आकृतीमध्ये होईल म्हणून उत्तर पर्याय सी. झालं का रे लिहून? खूप छान शिकवता. थँक्यू. लिहून झालं का? मॅम थांबा. बर. मॅम झालं. चला बाकीच्यांचं. ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या.
माईक बंद कर बेटा. हो मॅम. चला आता इथं मात्र वेगवेगळे आन्सर येतील. चव्हाण, सांगू कसा काय? 2 आहे ना आता. हा 15 आणि 16 आणि 17 आणि 18 चव्हाण, मंगल चव्हाण डिवाइस वरनं कोण आहे? 4 5 7 14 15 16 आणि 17 3 याचा गॅप आहे ना. 10 येईल. 10 चव्हाण, मंगल चव्हाण डिवाइस वरनं कोण आहे? बरोबर 10. चव्हाण. हाय मॅडम. काय नाव आहे तुझं? यश यश. पूर्ण नाव सांग. यश रानू चव्हाण. बर, सांगा काय काढलं उत्तर? डी. डी. हे तर मम्मीनं काढलेलं उत्तर आहे. तू काय काढलंस ते सांग. तू काय काढलं? डी उत्तर तुला सांगू का बरोबर आहे की चूक आहे? काय वाटतं तुला? डी उत्तर बरोबर आहे का? सांग ना काय तुला वाटतं. लागल्यावर सांगा. सांग ना बरोबर वाटतंय का चुकीचं वाटतंय ते सांग. तुझी शंका काढ असं. तुला काय वाटतं? योग्य आहे का हे उत्तर? बरोबर आहे तुला का? काय वाटतंय डी उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे? तुला काय वाटतंय? तुला ना आता हे ते मॅडमने काय विचारलं डी उत्तर बघ, हे इकडे बरोबर लक्ष आहे का चुकीचं आहे? इकडे लक्ष दे. हा, आता इथे बघ, 1 आणि 4 ही किती अंकी संख्या आहे? 14. नाही किती अंकी आहे? अंक किती आहेत ते? 2 अंक आहेत, हो की नाही? 1 आणि 4 हे 2 अंकी संख्या आहे. तसंच 1 आणि 8 ही किती अंकी संख्या आहे? 2. 2 अंकी संख्या आहे. आणि 7 ही किती अंकी संख्या आहे? 1. 1 अंकी संख्या आहे, बरोबर. मग आता आपल्याला संबंध लावायचा होता ना, पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध दिलेला आहे तसाच तिसऱ्याचा चौथ्याशी लावायचा आहे. इथं मंथन मध्ये बघा, काय तर मंथन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं असतं? यांच्यामध्ये किती अंक आहेत, किती अंकांचा गॅप आहे, मग तसं उत्तर काढायचं. पण इथं आपल्याला तसा विचार करायचा नाहीये, बरं का? लक्षात घ्या. लक्ष आहे तुझं माझ्याकडे? हो. हा, इथं आपल्याला त्या पद्धतीने विचार करायचा नाही. इथं 2 अंकी संख्या आहे म्हणून दुसऱ्या भागात 2 अंकी संख्या आली. तिसऱ्या भागात आपल्याला 1 अंकी संख्या आहे. मग चौथ्या भागात सुद्धा आपल्याला 1 अंकी असलेली संख्या शोधायची आहे. म्हणजे ती आहे काय? बी. 9. हं. आलं का लक्षात? हो. समजलं ना? गाव कोणतं तुझं? मालगव्हाण. आता मी सांगतच आहे. मालगव्हाण. बर, लक्षात आलं? हो. हो ना. तुझ्या लक्षात आलं का नाही ते विचारतात. हो. ओके. कितवीला आहे तू? दुसरी. दुसरी? आता तिसरीला जाऊ. आता तिसरीला जाईल. अरे बापरे, फारच लहान आहे तू. हरकत नाही. लहान आहेस, काही हरकत नाही चुकलं तरी. चला लिहून घ्या. पहिल्या 2 आकृत्यांमध्ये 2 अंकी संख्या आहे. तिसऱ्या आकृतीत 1 अंकी संख्या आहे म्हणून उत्तर पर्याय डी.
सॉरी, लिहून घ्या. लिहून झालं की लेफ्ट झालं तरी चालेल. थांबूया इथे. सर्वांना बाय बाय. बाय. चव्हाण मॅडमला ओळखतो का रे यश? हम्म? योगिता चव्हाण. योगिता चव्हाण, राईट. ओळखतो का? अं? आमच्याच गावातली. हो ना, म्हणूनच विचारलं ओळखतो का. ओळखतो ना, माझी मैत्रीण आहे ती. भेट झाल्यावर सांगशील हो. मॅडमला सांगा. अरे वा नंदिनी, अभिनंदन तुझं. काय? नाही तुला नाही, नंदिनी झुरुंग बोलते, मेसेज करते, तिला सांगितलं. अभिनंदन बेटा, छान. कशाला झाला? हो श्लोक बोल ना, काही हरकत नाही. काय म्हणणं आहे बोला. श्लोक श्लोक खर्चे. बोल ना बेटा. मॅम मला त्या प्लस बोल ना काय. प्रश्न किती होता? मॅम तो प्रश्न कळाला नाही. कोणता रे? किती नंबरचा? तिथे तो प्लसचा. कोणता? 10 नंबर. 10 नंबरचा का? बर. हा नाही. हा मग हाच का? नो. हा टीचर हा. हाच 10 नंबरचा आहे ना. हा. का बरं समजलं नाही? बघ याच्यामध्ये काय झालंय, आकृतीमधील जे चिन्ह दिलेले आहेत, आकृतीच्या आतमध्ये किंवा जे बाहेर दिलेले चिन्ह आहेत मला ते, कळालं आहे पण हा टीचर सगळीकडे स्क्वेअर सर्कल प्लस आहे पण डी ऑप्शन मध्ये टीचर चार आहेत. हो मायनस. तुला अडचण काय मला सांग, म्हणजे मला तेच सांगता येईल तुला व्यवस्थित. मॅम त्या मी सांगू का त्याला काय म्हणजे वाटतंय, ते डी ऑप्शन मध्ये ते मायनस चिन्ह आतल्या बाजूला आहे का, ते त्याला वाटतंय कुठून आलंय ते, असं त्याला वाटायलंय. हा हे इथे बेटा, हे बघ हे इथे ते चिटकून दिलेलं आहे ना, तुला ते एक्स्ट्रा रेश वाटते काय की, असं वाटतंय मला. हा ते त्याला ते समजून गेला म्हणतोय की ते मायनस चिन्ह कुठून आलं. अच्छा. हे बघ ही इथं रेषा आहे, दिसली का? हे बघ मी आता हे लाल बंद हे करते, आता दिसते तुला व्यवस्थित. ही रेषा मग प्रतिघटीवत आतमध्ये इथे जाणार का, कारण ते प्रतिघटीवत फिरतंय. तू श्रावणीचा भाऊ आहे काय तू? हा. श्रावणी खर्चे बरोबर का? ओके हो. चालेल. चला अजून कोणाला काही अडचण आहे? ओके थांबूया इथे. बाय सर्वांना.
स्वराज हाच प्रश्न सांगितला बेटा, समजलाय का बघ, नाही तर परत सांगते. पवार, स्वराज पवार, बघ समजलाय का हा प्रश्न, नाही तर परत सांगते. नाही समजला, बर ठीक आहे. बघ या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये जे त्रिकोणाच्या आतमध्ये हा प्लसचं चिन्ह दिलेलं आहे ते दुसऱ्या भागामध्ये बाहेर जातं, पण कसं, प्रतिघटीवर. इथून पुन्हा ते पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध एवढाच लावायचा आपल्याला, पुढे नको विचार करायला, परत गोंधळून जाल. पुन्हा जे बाहेरचं चिन्ह आहे ते आतमध्ये जाणार पुढच्या भागात येऊन किंवा पुढच्या स्थानावर येऊन, ते इथे आलं. वर्तुळाचं चिन्ह बाहेर आहे ते आत येणार परंतु पुढच्या स्थानावर, म्हणजे ते इथं आलं. मग इथे पण आपल्याला काय करावं लागेल, गुणाकाराचं चिन्ह आहे ते आत आहे ते बाहेर जाईल, म्हणजे पुढच्या स्थानावर इथे येईल. वर्तुळाचं चिन्ह जे आतमध्ये आहे ते पुढच्या स्थानावर बाहेर येईल, जे की इथं येईल, बरोबर. आणि हे जे वजाचं चिन्ह आहे ते चौरसाच्या बाहेर आहे, ते आपल्याला आतमध्ये द्यावं लागेल या ठिकाणी. आणि असं ऑप्शन कुठे दिसतं, तर ऑप्शन डी मध्ये दिसतं. लक्षात आलं का, पहा बरं. छान बेटा, नंदिनी छान. चला समजलं का रे स्वराज? चालेल, थांबूया. बाय सर्वांना, गुड नाईट.